बातमी आहे मालेगावमधून। मालेगाव मनपा भ्रष्टाचार प्रकरण, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। अधिकार कार्यकर्ते तुषार पाटील यांच्या तक्रारीवरून नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घाडगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव महानगरपालिकेच्या अनेक आजी-माजी अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबीने धाड टाकली। मालेगाव महानगरपालिकेच्या विविध पदांवरील 15 अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून शासनाच्या निधीतून 20,68,607 रुपये अपहार केल्याचा आरोप आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदार सोहेल अब्दुल रहमान, मासूम अली शहा यांना विनाअडथळा निधी दिल्याचा तपासात निष्पन्न झाले आहे। आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास अधिकारी म्हणून श्री राजेंद्र सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घाडगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांचे मार्गदर्शन मिळाले। शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। अँटी करप्शन ब्युरो, नाशिक। दूरध्वनी क्रमांक 0253 257 8230, टोल फ्री 1064। काल काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी मुक्ताफळं उधळली आणि सांगितलं की मराठी माणूस बलात्कारी आहे। मला अत्यंत लाज वाटते ह्या काँग्रेसच्या नेत्यांची, ज्यावर हे मूग गिळून मराठी माणसाचा अपमान सहन करतायत। माननीय नाना पटोलेजी, विजय वडेट्टीवारजी, बाळासाहेब थोरात, एकापेक्षा एक महान नेते या महाराष्ट्रात असून मराठी माणसाचा अपमान होतोय। आणि मराठी माणसाचे नकली कैवारी उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि पोपटपंची करणारे माननीय संपादक संजय राऊतजी, आता मराठी माणसाचा अपमान तुम्ही कशाने धुवून काढणार आहे? नाक घासलं तरी मराठी माणूस तुम्हाला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा। वृत्त संकलन विभाग, नाशिक मेट्रो न्यूज, नाशिक।